सुवासिनीचं लेणं असलेल्या मकर संक्रांतीचा पर्व शहरात मोठ्या हर्षोल्लासाने साजरा करण्यात आला। काही ठिकाणी हा पर्व अत्यंत पारंपरिक पद्धतीने तर काही ठिकाणी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मकर संक्रांतीचा आनंद लुटण्यात आला। नववर्षाच्या प्रारंभीला येणारा मकर संक्रांतीचा सण हा मांगल्य, समृद्धी व भरभराटी घेऊन येतो। त्यामुळे महिलांमध्ये या सणाला घेऊन विशेष उत्साह असतो। या सणात महिला एकमेकींचे औक्षण करून वाण लुटत असल्याने मकर संक्रांतीला महिलांचा सण असे देखील संबोधले जाते। जानेवारी महिन्याच्या 14 तारखेला येणारा मकर संक्रांतीचा सण शहरात मोठ्या हर्षोल्लासाने साजरा करण्यात आला। घरोघरी गोडधोड पदार्थ बनवून तसेच तिळगुळाचे वाटप करून या सणाद्वारे मैत्री, जिव्हाळा व आपुलकीचा गोडवा वाढवण्यात आला। काही ठिकाणी मकर संक्रांतीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला, तर काही ठिकाणी सामाजिक उपक्रमातून मकर संक्रांती निमित्त जनजागृतीपर संदेश देण्यात आले। वनमाला बहुउद्देशीय संस्थेच्या संकल्पनेतून मकर संक्रांती निमित्त पर्यावरणपूरक संक्रांतीचा सामूहिक कार्यक्रम घेण्यात आला। विजय कॉलनी स्थित बगीच्यामध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये हळदी कुंकू, वृक्ष व पक्षी जलपात्र वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांती साजरी केली। तसेच महिलांचे औक्षण करून तिळगुळही देण्यात आले। परंतु वाणामध्ये कुठल्याही शृंगाराच्या वस्तू न देता पक्षी जलपात्र देऊन पक्षी जीवन वाचवण्याचा संदेश देण्यात आला। भावी पिढीला प्लास्टिक मुक्तीकडे वाटचाल करून देणाऱ्या या पर्यावरणपूरक या संक्रांतीच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे। पक्ष्यांच्या पाण्यासाठी आणि मला हे जलपात्र मागच्या उन्हाळ्यात मनीष जगतापनी पुन्हा पक्ष्यांसाठीच दिलं होतं पाणी ठेवायला। त्याचाही उपयोग मी यासाठी करेल। त्याचा वापर कसा करायचा? वापर आता पक्ष्यांच्या पाण्यासाठी म्हणून आजकाल असं झालंय की वृक्षतोडीमुळे म्हणजे पाण्याचं प्रमाण खूप कमी झालंय आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे पक्ष्यांना भटकंती करावी लागते, त्यांना प्यायला पाणी मिळत नाही ना। म्हणजे एक उपाय म्हणून त्यांनी हे एक वाणाच्या स्वरूपात पाण्याचं घाटगं दिलाय। हे खूप चांगला उपक्रम केलेला आहे। म्हणजे या मार्फत त्यांना प्यायला पाणी मिळेल। म्हणजे पाणी हे जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक आहे। अन्न नाही मिळालं तरी चालेल पण पाणी पाहिजे, म्हणून याचा उपयोग मी पक्ष्यांच्या पाण्यासाठी करेल। हा चांगला प्रयोग आहे। आपण बाकी वस्तू देतात वाणात, त्यापेक्षा हे पक्ष्यांसाठी एकदम सोयीस्कर आहे। महिलांनी बाकी वाण वाटल्यापेक्षा हेच वाटावं, पक्ष्यांसाठी चांगलं आहे। यावेळी पक्षी जलपात्राचे पूजनही करण्यात आले। लोकसंख्या वाढीमुळे जंगले नामशेष होत असल्याने पक्ष्यांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागते। त्यामुळे पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता आपल्या घरी जलपात्र ठेवावे या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे। याकरिता संस्थेच्या वतीने 5000 जलपात्रांचे वितरण रविवारी महिलांना करण्यात येणार आहे। या विधायक उपक्रमामध्ये वनमाला बहुउद्देशीय संस्था, रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ, स्वराज्य प्रतिष्ठान, साध फाउंडेशन व रुक्मिणी दुर्गोत्सव मंडळ सहभागी झाले आहे। या उपक्रमाविषयी संयोजिका प्रियंका मनीष जगताप यांनी दिली प्रतिक्रिया। आता प्रदूषण खूप वाढलेले आहे आणि पक्ष्यांना पाणी मिळत नाही आहे, तर त्यांना स्त्रियांनी हे जलपात्र देऊन त्या पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करून द्यावी आणि त्या परिवारातलंच सदस्य समजून त्या पक्ष्यांची त्यांनी सोय केली पाहिजे। त्याचप्रमाणे आता प्लास्टिकचा वापर कमी करावा स्त्रियांनी आणि पर्यावरणाला पूरक असे कार्यक्रम घेऊन स्त्रियांनी सहभाग घ्यावा यात आणि यापेक्षाही मोठा कार्यक्रम झाला पाहिजे असं मला वाटते। तर त्यासाठी उद्या 15 जानेवारीला हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। पर्यावरणासाठी हा एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर त्यात सगळ्या महिलांनी सहभागी